हॅलो नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? काल भरभरून प्रेम दिलं आणि मीही रिटर्न भरभरून प्रेम दिलं, कारण मला काल वेळ होता, त्यामुळे भरपूर साऱ्या व्हिडिओचे मी रिप्लाय दिलेला आहे. ते इथून पुढे देत राहीन, कारण दिवाळीपर्यंत रुटीन जे आहे ते बॅलन्स रुटीन आहे, जास्त धावपळ वगैरे नाही आहे. आणि आत्तापर्यंत ज्यांना रिप्लाय दिलेले नाहीत त्यांचे मनापासून माफी मागते. तर मी जे आहे ना, सकाळी सकाळी साई काढलेली आहे आणि साई डायरेक्टली मी कडवायलाच ठेवलेली आहे. तुम्ही दरवेळेला बघता की मी किती आबदते, लोणी काढताना लोणी निघत नाही. सोबत भांड्यांची म्हणजे सांगूच नका किती चोपट होतात, तेलकट होतात. त्यापेक्षा डायरेक्टली मी असं ठेवलेलं आहे आणि छान निघालं. कमीत कमी 20 मिनिटामध्ये बघू शकता. आणि ते जे आलेलं आहे ना मला प्रोडक्ट, त्याच्यामध्ये ना खूप इझी होऊन जातं. म्हणजे हीट जी आहे ना ते आपल्या हातामध्ये असते. गॅसवर कसं असतं बारीक किंवा फुलमध्ये, त्यामुळे इथं मला काही प्रॉब्लेम आलेला नाही. आणि ही जी बेरी निघालेली आहे ना, याचा स्वीट पदार्थ मी बनवेन, ते पण शेअर करेन. कमीत कमी अर्धा किलोच्या आसपास मिळालेलं होतं. त्याच्यानंतर म्हटलं चला थोडंसं केसं जी ओली आहेत, कारण थोडंसं बाहेरचं पण काम होतं, गडबड होती, म्हणून जास्त असं टॉवेलनं वगैरे सुकवू दिलं नाही. डायरेक्टली मी थोडीशी ड्राय करून घेतलेली आहेत. आज ना स्कूलमध्ये मीटिंग होती. काही गोष्टींमध्ये मुलं बसत आहेत, ज्या एक्झाम असतात वगैरे खूप साऱ्या, त्याच्यामध्ये ना ते पार्टिसिपेट करत आहेत. मग त्याच्यासाठी पॅरेंट्स मीटिंग ठेवलेली होती, तिकडे पण जायचं होतं. आणि परवाची जी शेंग होती ना, तिला मुहूर्त लागलेला आहे आज. जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि सुरुवातीला त्याच ह्याच्यामध्ये ना मी शेंग जी आहे ती भाजून घेणार आहे. बऱ्याच ताई म्हणल्या खूप छान लागते, पण मला नाही आवडली ताईनो. खरंच सांगते, मला ही शेंग आवडत नाही आहे. बाकीच्या कुठल्याही असू दे भाज्या, मग गवारी असू दे किंवा बीन्स असू दे, ते छान लागतं, पण हे मला अजिबात आवडलं नाही. तुमच्या दादाला आवडतं म्हणून त्यांच्यासाठी मी बनवलेलं होतं. व्यवस्थित भाजून घेतलं. आणि हे कढाई जी आहे ना, याचा रिव्ह्यू मागितलेला मी दिलेला आहे भरपूर वेळा ताईनो. खूप छान, खूप बेस्ट आहे. आणि तोपर्यंत किट्टूला काय म्हटलं की मला पीठ भिजवून दे, कारण कसं त्यांना पण स्कूलची गडबड होती, पण मला पण तेवढीच गडबड होती. त्यामुळं तिनं एवढी सुंदर कणिक मळलेली आहे. चिवचं एक मात्र आहे ना की थोडंसं कामाला लेट लावते, साहजिक आहे, अजून ती शिकत आहे वगैरे, पण ना प्रत्येक गोष्ट अशी मर्दून व्यवस्थित करते. आणि शनिवार आणि रविवार थोडंसं मी देत असते, कारण जसं आता 9वीचं वर्ष आहे, पुढच्या वर्षी 10वीचं वर्ष, मग सांगू नका, त्यांच्याच मागं आपल्याला पळावं लागणार आहे. आणि ती करते बरं का, असं नाही की बाबा मी ही गोष्ट नाही करणार. तिच्या मूडवर पण आहे बऱ्यापैकी डिपेंड. आज होता मूड म्हणून तिनं बऱ्यापैकी मदत केलेली आहे मला. आमच्या एका नातेवाईकांचा फोन आलेला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुझं व्हिडिओमध्ये थोडंसं वेट लॉस दिसत आहे, तू काय करत आहेस? तर मला तशा तुमच्या पण कमेंट असतात, तर माझं वेट लॉस नाही झालेलं. मी जैसे ते आहे ते शेअर करीनच मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमधून. पण त्यांचं असं म्हणणं होतं की माझं वजन जे आहे ते वाढतच आहे. कदाचित मी बाहेरच्या खूप साऱ्या गोष्टी खात पित असते, माझं झोपण्याचं रुटीन नाही, उठण्याचं रुटीन नाही, त्यामुळे होत असावं. तरी पण त्यांनी चेकअप वगैरे ते काही आहे ते केलं नंतर, आणि पुन्हा त्यांचा रिटर्न कॉल असा आला की मला थायरॉइड निघालेला आहे. म्हणजे बघा, कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की अरे ही गोष्ट याच्यामुळे, माझ्या खाण्यामुळे पिण्यामुळे होत असेल, मी अवेळी जेवते उठते त्यामुळे कदाचित माझं वजन वाढत असेल. पण ज्यावेळेला आपण चेकअप करतो तर त्यावेळेला कळतं की आपल्या आतमध्ये काय वेगळंच आहे. आपण काय म्हणतो की माझं याच्यामुळे त्याच्यामुळे, पण त्यांना निघाला होता तो थायरॉइड निघालेला होता. आणि थायरॉइड तुम्हाला माहिती आहे, एकतर वजन वाढवतं किंवा एकतर कमी करतं. मग तशाच पद्धतीनं आपलं शरीर जे आहे ना, याच्यामध्ये कधी कधी आपल्याला मोड्या येतात, कधी चेहऱ्यावर काही वेगळ्या प्रकारचे डाग येतात, किंवा खूप साऱ्या गोष्टी, आपली जी स्किन आहे ते कधी कधी वेगवेगळे अँगल आपल्याला दाखवत असते. त्यावेळेला आपण असंच म्हणतो अरे माझी डेट जवळ आली असेल, किंवा काहीतरी असं हवामान वगैरे ह्या त्या गोष्टी, असं म्हणून आपण बऱ्याचशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण या ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की जे काही आतून प्रॉब्लेम असतात, म्हणजे आपल्या आतमध्ये काही जरी प्रॉब्लेम असेल ना, तर तो लगेच आपल्या स्किनवर दिसून येतो. आपली स्किन लगेच दाखवायला चालू करते की आपण काय करत असतो, त्या गोष्टीला दुर्लक्षित करत असतो की बाबा जाऊ दे, आज ना उद्या बरं होईल, ठीक होईल. पण कधी कधी पुढे जाऊन ते खूप आपल्याला त्रासदायक ठरतं. मी तुम्हाला माहित आहे खूप दिवस झालं क्युअर स्किनशी जोडलेली आहे. क्युअर स्किन ऍप जे आहे ना, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबत कमेंटमध्ये मी पिन केलेली आहे. तुम्ही क्युअर स्किन ऍपशी जोडले जाताना, तर तिथं ना सर्टिफाईड डॉक्टरांची टीम असते. काम असतं जे 2 फोटो आपले द्यायचे, जे मी सुरुवातीला दिलेले होते आणि अजूनही महिन्याला मी देतच असते. तर माझा बिफोर आणि आफ्टरचा फोटो तुम्ही बघू शकता, फरक जो आहे तो तुम्हाला दिसेल. तर एक साईडचा फोटो, एक फ्रंटचा फोटो, असे 2 फोटो त्यांना द्यायचे. ज्यावेळेला तुम्ही 2 फोटो देतात त्याच्यावरती पूर्ण रिसर्च केला जातो, तुमची स्किन ड्राय आहे, ऑइली आहे का, काय आहे, नेमका सध्याचा प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारल्या जातात, खूप सारी चॅटिंग होते, आणि तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतात ते तुम्ही त्यांच्याशी शेअर करू शकता. आणि मग त्याच्यानंतर ते ठरवतात की कुठलं किट, मग ते तयार केलं जातं एक किट, आणि मग ते तुम्हाला सजेस्ट केलं जातं.
जातं. बरं, एवढं होईपर्यंत तुम्हाला काय पैसे पे करायचे आहेत का ॲपचे वगैरे? तर नाही, ह्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत. फक्त जेव्हा किट आपलं तयार होतं ते जर घ्यायचं असेल तरच तुम्ही पैसे पे करू शकता. एकदा तुम्ही किट घेतलं की त्यांची डॉक्टरांची टीम जी आहे ते तुम्हाला महिन्याला फोन करत राहते आणि मग तुम्ही त्यावेळेला पण तुमचे फोटो वगैरे देऊ शकता. तुमचं एक रिपोर्ट तयार केला जातो आणि हळूहळू तुमची ग्रोथ कशी आहे, काय आहे हे बघत 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 मग तुम्हाला तिथून पुढे जे काय असेल ते प्रोडक्ट सजेस्ट करत जातात, ते तुम्ही वापरू शकता. सोबतच डाएट प्लॅन, काय खाल्लं पाहिजे, काय खाऊ नये, पाणी किती पिलं पाहिजे, खाणं पिणं, ह्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला सजेस्ट करत राहतात. कारण बऱ्याच जणांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या माहीत नसतात. मला सांगितलं जातं की तुमच्याच चेहऱ्यावरती इथं कुठला कुठला प्रॉब्लेम आहे, अगदी एकदम क्लिअरमध्ये असतं. त्यामुळे ते आपल्याला दिसून येतं की बाबा हा इथं हा प्रॉब्लेम आहे, तिथं तो प्रॉब्लेम आहे, असं डिटेल्समध्ये सांगितलं जातं. सोबत तुमच्या स्किनला काय गरजेचं आहे त्यानुसारच दिलं जातं. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की काही प्रोडक्ट घेतो, कधी सूट होत नाहीत, फेकून देतो. पण इथं तसं नाही की तुम्हाला काय गरजेचं आहे या गोष्टी बघितल्या जातात आणि मगच ते सजेस्ट केलं जातं. म्हणजे लाईफ टाईम आपण क्युअर स्किनशी जोडू शकतो. आणि समोरून त्यांचे कॉल येतात, समोरून तुम्हाला अपॉइंटमेंटसाठी विचारलं जातं, तुमच्याकडून समोरून तारीख ठरवून घेतली जाते. आणि 1499 मध्ये जे किट येतं त्याच्यामध्ये 4-5 प्रोडक्ट येतात. अगदी तुमचा जे काय म्हणतात स्किन रुटीन जे आहे ते खूप छान होऊन जातं त्याच्यामध्ये. तर मी लिंक दिलेली आहे. सोबतच सांगते की जर तुम्हाला 100 रुपयाची सूट हवी असेल तर माझा जो कुपन कोड आहे PRANJAL प्रांजल 100, हा जर कुपन कोड वापरला तर 100 रुपयाचं डिस्काउंट मिळून जाईल. ज्या कढईमध्ये ना मी शेंग भाजून घेतली त्याच्यानंतर कढईची अवस्था तुम्ही बघू शकता, एकदम डागळलेली आहे. पण ही कढई एवढी छान आहे ना की आता कितीही हिला डाग पडू दे, कुठलं तळण करू दे, काही करू दे, पण जेव्हा तुम्ही क्लीन करचाल ना तर अगदी नवी कोरी आहे. जसं तुम्ही आधी ठेवताना बघितलेलं होतं आणि आता नंतर सुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही ही बघू शकता, छान राहते. म्हणजे असं नाही की बाबा डागळली तर डागळे. काही भांडी अशी असतात ना की त्याचे डाग निघतच नाहीत, किती पण घासा किती पण हे करा. स्टील चांगलं आहे, ट्रिप्लायमधली आहे आणि खूप चांगला रिझल्ट आहे. हेच नव्हे तर मी जेवढं काही घेतलेली भांडी आहेत, ठराविक भांडी मला खूप चांगली लागली. आणि हे जे ताट आहे ना हे तुम्हाला पुन्हा दिसणार नाही, कारण हे जेव्हा ताट दिसतं ना तेव्हा मला कमेंट असतात की फेकून दे ताट. पण मी काय करणार आहे की आपल्यावरती ज्या कुंड्या आहेत ना त्याच्या खाली पाणी जिथं जे ड्रेन होतं ना त्याच्या एखाद्या खाली ठेवून देणार आहे. आपल्याला असतं एक छोट्या छोट्या गोष्टी हे काम राहिलं तर पुढच्या कामाला येतील, तसं माझं आहे. त्यामुळे त्याचा वापर होतोय जोपर्यंत फुटत नाही, कारण चांगलं आहे ताट. मी तर म्हणेन ना, सहज आम्ही गेलो होतो जत्रेतून आम्ही ते आणलेलं होतं आणि ते कधीच आहे तर चिव 6 महिन्याची होती तेव्हाचं ते ताट आहे. तुम्ही बघू शकता अजून ते किती चांगलं ताट राहिलेलं आहे. म्हणजे त्याची क्वालिटी पण तेवढीच असणार आहे. शेंग जे आहे ते झालेलं आहे, शेंगदाण्याचं कूट जे आहे ते मी टाकून घेतलेलं आहे. नेक्स्ट डे आहे आणि या दिवशी ना बाकीचा स्वयंपाक जो होता तो पण करायचा होता, पण म्हटलं गुलाबजामुनचं पॅकेट जे होतं ते आणून ठेवलेलं होतं ते बनवावं. सॉरी, मी इथं ब्रँड वगैरे तुम्हाला जास्त क्लिअर केलेला नाही, कारण पुढे जाऊन गुलाबजामुनची अवस्था बघू शकता तुम्ही. त्यामुळे मी ब्रँड जो आहे तो इथं ब्लर केलेला आहे. दुधाची साय होती ती टाकून याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं तरी पण छान होतं, पण म्हटलं साय टाकलेली आहे आणि नुसतं नॉर्मल दुधात मळण्यापेक्षा ना तूप थोडंसं टाका किंवा साय टाका, गुलाबजामुन छान होतात. आणि मी माझ्या पद्धतीचे गुलाबजामुन एकदा शेअर केलेले आहेत बघा, की ज्याच्यामध्ये पनीर थोडंसं घातलेलं आहे, दूध पावडर आणि अगदी थोडासा मैदा घालून केलेली, एकदम छान, एकदम मस्त, चवीला पण खूप छान झालेली होती. हे तयार होतं, याच्यामध्ये मी काहीही ॲड केलेलं नाही, डायरेक्टली मळलं, गोळे केले आणि तळून घेतले. जेव्हा ते तेलामध्ये गेले ना तर त्याची अवस्था तुम्ही बघू शकता. पाक करायला ठेवला आणि तिकडच्या साईडला म्हणजे गॅसवरती ना मी तळायला घेतले. तळल्यानंतर तुम्ही बघू शकता टेम्परेचर जे होतं ते मीडियमच होतं. एकदम हायवर टाकले तर करपून जातात, मीडियमवर ठेवले एकदम तर फुटण्याचे चान्सेस पण जास्त असतात. पण तुम्ही तेल बघू शकता आहे मापात. पण मला असं वाटतं की काहीतरी या ह्याच्यामध्ये ना जास्त एक्स्ट्रा प्रमाणात ॲड केलेलं असावं त्यांनी, सोडा वगैरे काहीतरी असावा. गुलाबजामुनमध्ये कधीसुद्धा सोडा टाकू नका. सोडा जर टाकला तर काही खरं नाही आहे. पाक जो आहे तो मी व्यवस्थित घेतलेला आहे, कारण मला डोक्यात आलं की आता हे फुटलेलं आहे आणि हे फुटकं खाण्यापेक्षा ना आपण याचं बनवूया थोडासा शिरा. टाकलेला आहे त्याच्यामध्येच आणि फ्लेम जी आहे ती चालूच ठेवलेली आहे. थोडंसं झाकून ठेवलं, सगळा पाक जो आहे तो मुरू दिला आणि त्याच्यानंतर मग हे सगळं फोडून टाकलं मी. फोडलं आणि याच्यामध्ये दूध ॲड केलं. कधीही कुठली जर रेसिपी समजा फसली, कधी तुमच्यामुळं फसेल किंवा कधी त्या वस्तूमुळं फसेल, तर त्यावेळेला ना त्याच्यामध्ये काहीतरी दुसरं हे करून काहीतरी करून खाण्याचा प्रयत्न करायचा. मी तेच केलं आणि खरं सांगते मी, आता मला माहीत नाही आहे, आता तुम्हाला काही बघायला मिळते, फक्त चव थोडीच मिळणार आहे, पण टेस्ट खूप छान लागली. सागरला वगैरे सगळ्यांना आवडली. आणि काल ना ढोकळ्यासाठी भरपूर कमेंट आले, ताई तू बॅटर थोडंसं जास्त टाकायला होतं. आणि काही ताईंचं असं म्हणणं होतं की अगं नाही ताई, याच्या म्हणजे या भांड्यामध्ये ना हा ढोकळा असाच होतो. माझा स्वतःचा अनुभव आहे. आज सकाळपासून
कोल्हापूरला पाऊस सुरू आहे, दाखवते तुम्हाला मी. बघू शकता मोठा पाऊस झाला, आता ही बारीक झड सुरू आहे. इकडं कोपऱ्याला बघू शकता, इथून दिसतंय की नाही काय माहित, पाणी वाहतंय. धाड 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 गरजून अर्जून म्हणतात ना की असा आक्रोशाने पडलेला पाऊस जो होता तो आजचा पाऊस होता. कारण ना आपल्याला खत घालायचं आहे. आज तुमचे दादा जाणार होते, मी जसं कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं, पण पाऊसच सुरू झाला. बघूया आता त्यांना कामावरून तिकडच्या तिकडे जमतंय का न जमतंय. आणि वरती बघूया, कारण मी 2 दिवस झालं वरती आलेली नाहीये, म्हणजे टेरेसला गेलेली नाहीये. कारण चूच कपडे काढत होती, चूच कपडे वाळत घालत होती. आहेत कपडे, मला वाटलेलं कपडे भिजणार, पण नाही, तिथं अजिबात कपडे भिजत नाहीयेत. मला काही ताईंनी विचारलेलं होतं की ताई ते काय आहे, तुम्ही कशा पद्धतीनं ते लावून घेतलेलं आहे. कपडे वाळत घालण्यासाठी जे केलेलं आहे ना ते मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. खूप छान आहे, मजबूत आहे, एकदम कायम टिकावधीर म्हणतात ना की वर्षानुवर्ष काही सुद्धा होणार नाही आहे, ना गंज लागणार ना काही होणार, कारण त्याला पॉलिश वगैरे करून आणलेलं आहे. काल काही कमेंट ना जेव्हा मी वाचत होते ना तेव्हा मी एकटीच हसत होते रिप्लाय देत देत. त्यामध्ये अशा कमेंट होत्या जे मी बोललेली होती की अंड्याच्या टर्पलाबद्दल. तर कमेंट अशी होती की अगं ताई त्याचा काही उपयोग नाही, पाल त्या टर्पलाशी खेळते खाते. तर असं मला जे आता बोलण्यात आलेलं होतं लहानपणापासून, जसं आम्ही ऐकलंय की ती ब्राह्मणीन आहे, तिला हे खपत नाही ते खपत नाहीये, पण ती शेवटी खाते किडं मुंग्याच वगैरे. ही जी साडी आहे ही गौरीची साडी आहे. परवा खूप साऱ्या ताईंना आवडली, सगळ्यांच्या कमेंट होते की ताई साडी तुला खूप छान दिसते. कलर जो आहे तो वेगळा कलर आहे, म्हणजे असे कलर माझ्याकडे जास्त नाही. जसं तुम्ही बघताय रेग्युलर हिरवे लाल वगैरे असेच कलर होते, पण सगळ्यांना आवडली. ती साडी थोडीशी मी उन्हात टाकलेली होती ज्या दिवशी आले त्याच दिवशी, आणि त्याच्यानंतर मग डायरेक्टली मी घडी घालून ठेवलेले आहे. कपडे कधीही मी फोल्ड करताना ना बऱ्यापैकी कपडे मी झटकून घेते. ज्यावेळेला वाळत घातलेले असतात ना त्याच वेळेला थोडेसे झटकून घ्यायचे, आणि ज्यावेळेला तुम्ही घड्या घालताना तेव्हा पण थोडेसे झटकायचे, म्हणजे त्याला सुरकुत्या वगैरे पडलेल्या असतात. आणि मी घड्या कशी घालते बघू शकता. खूप साऱ्या जणींना माझ्या घड्या आवडतात की तुझं कपाट लेवलमध्ये असतं. तुम्हाला सांगू, तुम्ही कशीही घडी घाला, कितीही चांगली घाला, काढणाऱ्यानं व्यवस्थित काढलं, घेणाऱ्यानं व्यवस्थित घेऊन तिथल्या तिथं ठेवलं तर ते कपाट चांगलंच राहणार आहे. मी वरचेवर आठवड्यात देत असते, आठवड्यातून एकदा मी जातच असते. आता मुलांच्या कपाटाला तर मी आठवड्यातून एकदा जाते, व्यवस्थित ठेवते. आपण कितीही ठेवा, कितीही काही करा, घड्या घाला, कसंही करा, त्यांचं काम आहे ते काढायचं टाकायचं. सोबत वरती जसं तुम्ही पाहिलं की आरसा वगैरे केलेला आहे, ड्रेसिंग टेबल, पण मी खाली केलेलं नव्हतं कारण इथं जागाच नव्हती. एका साईडला करायचं होतं, कपाटातच आरसा वगैरे घ्यायचं होतं, पण मी नको म्हणलं, कारण कुठेतरी गोंधळामध्ये तिथं हात वगैरे लावायला नको. माझ्यापुरतं जेवढं लागतंय ना तेवढं मी खाली आणलेलं आहे. मी एकटीच फक्त खाली आवरते, बाकीचे सगळे वरती जातात, कारण त्यांना काय माहीत पूर्ण आरसा लागतो. मला तसं काही नाही आहे, एक छोटासा आरसा आहे, त्याच्यामध्ये हे केलं की होऊन जातं. त्यामुळे माझा बॉक्स जो आहे तो मी खाली ठेवलेला आहे. आता थोडंसं बेड जो आहे तो क्लीन करून घेणार आहे. आठवड्यातून हे पण जे आहे ते काम करून घेते. गाद्या ज्या आहेत त्या चांगल्या राहतात, म्हणजे आपण जर ह्या गोष्टी जर नाही केल्या तर दिवसेंदिवस ना त्या गादींमध्ये ना माती जात जाते. आणि असं नाही की थोडीशा गाद्या एवढ्या हलक्या नाही आहेत की बाबा वरती न्या, उन्हामध्ये टाका. बरेच जण उन्हाळ्यामध्ये ते करतात बघा, पण माझ्यासाठी ते सोपं नाही, कारण इथून वर न्यायचं किंवा इथून बाहेर जरी काढायचं म्हणलं तरी ते अवघड आहे. कारण ह्या गाद्या तुम्ही आणतानाच बघितलेल्या आहे की दोघांनी आणल्या तरी ते जात नव्हते. ह्या बनवून घेतलेल्या गाद्या आहेत. डॉक्टर आर्थोमध्ये जे येतं ना ती गादी आहे. आता वरती कवर जो आहे तो आम्ही आमच्या हिशोबाने वेगळा टाकलेला आहे, अन्यथा कवर जो आहे तो याचा म्हणजे आपल्याला जसा पाहिजे तसा तो मिळून जातो. खूप सारे जणी हाऊस टूर मागत आहेत, तर हाऊस टूर तर द्यायचीच आहे, पण ते साईडचे टेबल बघू शकता, त्याच्या अजून दरवाजाचा पत्ता नाही. आमचे कार्पेंटर गेले ते गेलेच. थोडंफार मटेरियल जे आहे ते अजून त्यांच्याच शॉपमध्ये आहे, तिकडंच आहे. त्यामुळे ते प्रॉपर होऊ दे. आणि थोडीशी कामं आहेत, जसं तुम्ही म्हणताय की आता 6 महिने होऊन गेलं, 7 महिने होऊन गेलं, ताई कधी देणार आहे हाऊस टूर, तर हे छोट्या मोठ्याच कामांसाठी रखडलेलं आहे. कार्पेंटरचं कसं झालं की त्यांना दुसरं काम आलं बाहेरगावचं, त्यामुळे ते तिकडंच गेलेले आहेत, ते तिकडंच आहेत. झाडचटक झाल्यानंतर लास्टचं काम जे राहतं ते माझं हे राहतं किचनचं, कारण पाणी वगैरे भरपूर सारं पडतं. ज्यावेळेला पुसायचं काम असतं, मग ते फर्निचर असू दे किंवा किचनमधली कुठलीही गोष्ट पुसायची असू दे ना, त्याच्या आधी मी हे काम करून घेते. आणि मग बाकीचं जे काय पुसायचं वगैरे सगळं काम, कारण आपण कितीही ठरवूनही करा, किचन ओट्यावरचं पाणी जे आहे ते खाली येतं. आणि त्याच्यासाठी ट्रॉल्या घेताना मी काय केलेलं आहे की आतल्या साईडला थोडेसे घेतलेले आहेत, कारण ओघळ भरपूर येतं. तुम्ही सुद्धा कधीसुद्धा किचन बनवताय आणि खाली ट्रॉल्या लावताय ना,
तर एक काळजी मात्र जरूर घ्या, जो अनुभव आहे तो मी शेअर करते. कारण आधीच्या घरातनं ट्रॉल्या बाहेर काढलेल्या होत्या त्यांनी, त्यामुळे काय व्हायचं की सगळं पाणी त्या फर्निचरवर येत होतं. आता ते फर्निचर चांगलं असेल तर ठीक आहे क्वालिटीतलं, पण जर क्वालिटी तेवढी नसेल तर ते लवकर खराब होतं. त्यामुळे थोडासा गॅप सोडून आतल्या साईडला तुम्ही करायचं असेल तर फर्निचर करून घ्या. माझं जे झालेलं आहे प्रॉपर झालेलं आहे, कारण का पाणी जे आहे ते डायरेक्टली फर्निचरवरती येत नाही आहे आणि आपल्या ट्रॉल्या काढ घालायच्या आहेत. ह्याचे व्हिडिओ मी दिलेले आहेत. नवीन ताईंच्या कमेंट असतात की चिमणीबद्दल थोडीशी माहिती दे, थोडंसं याच्याबद्दल दे, तर मी सगळ्या माहिती सगळं डिटेल्समध्ये दिलेलं आहे ताईनं. आणि पावसामुळं वातावरण बघू शकता एकदम अंधुक झालेलं होतं. माझं पूर्ण क्लीन झाल्यानंतर लास्टला मी घेतलेलं आहे फरशी पुसायला. हे जे व्हॅक्यूम क्लीनर आहे ना, याचं मला एक गोष्ट मात्र खूप आवडते की अगदी छोटा जरी कचरा राहिला चुकून आपल्याकडून तर ते फरशी पण पुसायचं काम करते आणि सोबत कचरा पण काढायचं काम करते. तर ही एक गोष्ट मला फार आवडते याची. आणि चिव असेल तर चिव फरशी पुसून घेते. आणि कधी कधी असं होतं की तिला पण अभ्यासाचं हे ते वेळ तेवढा मिळत नाहीये, त्यावेळेला मग मी अशा पद्धतीने घेते. तर तुमचे दादा आलेले आहेत आणि आता ठेवलेला आहे चहा. आल्याला ते जाणार होते, त्यांच्या एक काम होतं बाहेर. पहिला म्हणे मला चहा दे, मगच मी जातो त्या कामाला. कारण बाहेर पाऊस असा पडायला लागलेला आहे, शेरू लागलाय कुडकुडायला, बहुतेक शेरू ओरडायला लागलेला आहे. शेरूनं काय सांगू, आजच्या घराचं असंही करून ठेवलंय ना दाराचं. हे बघा काय काय झालं, अहो त्याच्या पायाला काय झालंय का बघा, पाय जर लंगडाय का लागलाय बघा, काय तर घुसवून घेऊन आलाय वाटतं. काय लागलं शेरू? उलटी बॉटल झाल्या काय, काही बॉटलच असे का, बॉटल आहे का नाही आहे वाटतं. तर आता हे पॅकेजिंगमध्ये दादा तुम्हाला नाव सांगतील. तुम्हाला माहिती आहे का नाही नाव? नाही माहीत? तर हे मिळालं फायनली. 100 रुपयाला बॉटल आहे. हार्ड आहे म्हणून त्यांनी सांगितले. घरामध्ये आता फवारणी करणार आहे. उद्या सकाळचं पहिला ते काम असणार आहे. मी जस्ट आज बघत होते ते कमेंट असे होते की ताई म्हणजे कोष्टी असलेलं पण चांगलं असतं. हे बघा, चांगलं असो नसो शेवटी म्हणतात ना की सगळीकडे जाळ्या जाळ्या जाळ्या. तुम्हाला सांगू, जाळ्या झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये तेवढीच घाण पण होती. काही थोडकं नाहीये. कोपरं कोपरं किती सारं आहेत सांगा तुम्ही. की जर बघायला गेलं तर त्यांनी जाळ्या कुठं कुठं घालाव्या. हे आता पायऱ्या दिसतात ना, त्या पायऱ्याच्या खाली फटी आहेत त्यातनी पण चालू केलेलं आहे. आणि एक एक गोष्टी एवढा मोठ्या, एक एक बारकी आहेत, पिल्ली आहेत. मग ह्या सगळ्या वैतागानं म्हटलं चला. आणि आजच जस्ट कमेंट होती की ताई मच्छर येतात. मच्छर जर बोलायला गेलं ना तर भयंकर मच्छर आहेत. पण आमच्या इथे एरियामध्ये ना आता फवारणी सुरू आहे. कारण ही कॉलनी नवीन झाल्यामुळं ना ते रुटीन इकडं हे केलेलं नाहीये त्यांनी की बाबा यावं आठवड्याला महिन्यातून फवारावं, अशा काही गोष्टी घडलेल्या नाहीयेत. त्यामुळं ते सगळं पेंडिंग पडलेलं आहे. आता यायला लागलेले आहेत, प्रत्येक जण यायला लागलेला आहे, फवारायला लागलेला आहे. तेव्हापासून ना मच्छरांचं हे कमी झालेलं आहे. कारण जसं की ही कॉलनी आम्ही जागा घेतली ना तेव्हा फक्त एक घर होतं. या जागी आम्ही जागा घेतल्यानंतर फक्त एक घर होतं. त्याच्यानंतर ही एवढी झालेली आहेत. आता माझ्यामध्ये 2 वर्षात सगळी जण बांधकाम करतील, कारण चालू आहेत आता नवीन जुनी सगळी चालू आहेत. त्यांचे लाकडी दरवाजे आहेत आणि ज्यांना वाटते की माझे लाकडी दरवाजे आहेत आणि पॉलिश गेलेलं आहे, आता होतं कारण उमरा आपण नवीन बसवलेला आहे, त्याच्या आधी सगळं पॉलिश झालेलं होतं. त्यामुळं मग आम्ही विचार केला की चला पॉलिश करणं गरजेचं आहे. हे पॉलिश आणलेलं आहे. कितीला मिळाली ही डबी? कितीला मिळालं? 100 रुपयाला? 90ला 90 रुपयाला मिळाली आहे. बघूया, करा बघू जरा, बघूया रिव्ह्यू कसा येतोय काय. हा उंबरठा बघू शकता, हा ना प्युअर सागवानी आहे. आणि एवढं जे लाकडाचा तुकडा आहे ना तो आम्हाला 1700 रुपयाला बसलेला होता. लाकडी कोणत्याही गोष्टी विदाउट पॉलिशच्या जेव्हा आपण वापरतो ना तर त्या लवकर खराब व्हायला चालू होतात. आता 6 महिने झाले याला बसवून. आज मुहूर्त आलेला आहे पॉलिशचा. ते पण आम्ही घरच्या घरी करत आहोत. कारण ज्यांना पॉलिश म्हणजे येतं, ज्यांना जमतं त्यांना आम्ही सांगितलेलं, पण ते एवढ्या उंबऱ्यासाठी यायला तयार नाहीत. कारण त्यांना पण परवडायला पाहिजे आणि आपल्याला पण तेवढं परवडायला पाहिजे. म्हणून म्हटलं शेवटी चला. आणि कलर जो आहे ना तो दरवाजाला जेवढा मॅच होईल त्या हिशोबानेच आम्ही घेतलेला आहे. पण मी तुम्हाला एक सांगेन की डार्क ब्राऊनमध्ये कधीही घेऊ नका, कारण तेवढं छान दिसत नाही. गोल्डन कलर किंवा पिवळसर कलरचा जो असतो ना तो पॉलिश घ्या. आणि 100 रुपये म्हटल्यानं काहीच नाही आहे. त्याच्यानंतर माझं जेवणं खाणं भरपूर सारी कामं उरकून घेऊन
थोडासा म्हणलं चला स्वतःसाठी वेळ, कारण दिवसभर वर खाली खूप दमायला थकायला होतं. हे ना मसाजरचं पण काम करतं, स्पाचं पण काम करतं. असो, मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला तर लाईक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.